सभापती महोदय, मी सगळ्या विषयाला हात घालत नाही. अनेक विषय बोलताय. नगरोत्थान अभियानामध्ये सगळ्या नगरपालिकेत अनागोंदी झाली. पण मी सौर पंपाविषयी निश्चित, मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे. सौर पंपाविषयी मी निश्चित सभापती महोदय बोलल. सरकार ज्या पद्धतीनं सौर पंपाविषयी धोरण आणतंय सभापती महोदय, एकीकडे सरकार वेगळ्या घोषणा करतं, प्रत्यक्षात स्थिती वेगळी, खालच्या स्तरावर वेगळी स्थिती. सभापती महोदय, आज सौर पंप देण्यासाठी कुसुम योजना आहे, मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे. या सगळ्या योजनेमध्ये पाहिजे तेवढा कोटा उपलब्ध नाही आहे. याच्या साइट्स बंद असतात, ऑनलाईन करावं लागतं. 32,000 रुपये 5 HP मोटरीचे, 22,000 रुपये 3 HP मोटारीचे 6 महिन्याने सरकारने घेऊन ठेवलेले. 6 महिने झाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये आम्ही अशा पद्धतीनं सौर पंप देऊ, परंतु हे सौर पंप आता 6 महिने झाले. उलट या शेतकऱ्यांचे एका 32,000 रुपये आणि 22,000 रुपये 3 HP 22,000 आणि 5 HP 32,000 रुपये 6 महिन्यानं सरकारकडे पडून राहिले. सभापती महोदय, आज राज्यात जर या सगळ्याचा बघितलं तर 1% 2% सुद्धा सौर पंप लावण्याला गती नाही. खरं तर येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी सौर पंप हे आवश्यक आहे, कारण पाहिजे तेवढी वीज आपल्याकडे सभापती महोदय नाही आहे. मला वाटतं हा सौर पंप राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय सभापती महोदय आहे.